बेट वा पश्चिमी घाट असो किंवा अन्य प्रदेश येथील नैसर्गिक संसाधनांचं दोहन करणं, स्थानिक जनसमूहांना देशोधडीला लावणं हा कार्यक्रम आपण विकासाच्या नावाखाली हाती घेतला आहे. त्याला विरोध करणारे देशद्रोही ठरवले जात आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांवरील एकूण लोकसंख्या आजची, म्हणजे एवढी सगळी बेटं आहेत शेकडो, त्या सगळ्या शेकडो बेटांवरची लोकसंख्या 3 लाख आहे. तेवढ्या लोकसंख्येचं शहर केवळ एका ग्रेट निकोबार बेटावर उभारण्यात येणार आहे. हा प्रदेश भूकंप प्रवण आहे, तरीही प्रचंड खर्च करून हा प्रकल्प राबवण्याचा निर्धार भारत सरकारने केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं तिथल्या मूळ निवासींची नाहीत. त्यांची मालकी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता इत्यादी शहरातल्या सत्ताधारी वर्गाकडे गेली आहे. त्यांच्याच हिताच्या धोरणांना, प्रकल्पांना राष्ट्रहित म्हणण्याचा पायंडा पडला आहे. उत्क्रांतीची प्रक्रिया शेकडो वा हजारो वर्ष चालत असते.